नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला 7वा धडा आहे त्याचं नाव काय? खुला आकाश। काय आहे त्याचं नाव? खुला आकाश। आणि हा धडाचा हा तिसरा सीझन आहे। कोणता सीझन आहे? तिसरा। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे। बघा, आपण काय पाहणार आहे? प्रश्न आणि उत्तरे। पहिला शब्दार्थ, हिंदीतून हिंदी आणि मराठी। अपेक्षा तुलना में म्हणजे तुलनेत, असलियत वास्तविकता वास्तव, आत्मचिंतन मन के विषय में सोचना आणि मराठीतून विचारणा मनाबद्दल विचार, कुशलता निपुणता प्रभुत्व, गुंजाइश स्थान और इथे जागा, समृद्ध संपन्न आनंदी, गोजर कान खजुरा मिली पेड़े, चलायमान चलता हुआ चंचल फिरत आहे, चेष्टा प्रयास प्रयत्न प्रयत्न करून पहा, चैतन्य सचेत चेतन, दंभ मिथ्या अभिमान खोटे, निर्जीव मृत इथे पण मृत, प्रतिरूप प्रतिमा पुतला, विस्तार फैलाव प्रसार। आता आपण बघणार आहे प्रश्न आणि उत्तरे। पहिला काय आहे? सूचनानुसार कृतियां कीजिए। पहिला प्रवाह तालिका पूर्ण कीजिए। गली की विशेषता, या गली जे आहे त्यांची आपल्याला विशेषता करायची आहे। बघा, पहिला याचं उत्तर आहे पेड़ नहीं है, दूसरा मकानों की भीड़ है, तीसरा गंदी है और चौथा साखरी है। तर तुम्हाला हे उत्तर कुठे लिहायचं आहे? इथे पहिला दुसरा तिसरा चौथा इथे लिहायचा आहे। आता इथे दुसरा, पहिला कृति पूर्ण कीजिए। गली से यह नहीं दिखता, काय नाही दिसत आहे? बघा, पेड़ आणि आसमान, काय? पेड़ आणि आसमान। दूसरा, लेखक ऐसी जिंदगी बिताना नहीं चाहता, कशी? बघा उत्तर, चीजों को लुका छिपाकर आणि दूसरा बातों और व्यवहार को रचा बसाकर। तर हे झाले आपला दुसरा प्रश्न आणि उत्तरे। आता इथे बघा तिसरा, आकृति पूर्ण कीजिए। पहिला कुछ मनुष्य में दिखाई देने वाले पशु, काही मनुष्यातून दिखाई म्हणजे दिसणार पशु। तर पहिला काय आहे? बाघ भेड़िया लकड़बग्गा साप तेंदुआ भिक्षु गोजर वगैरे, आणि दुसरा गाय बकरी भेड़ तितली वगैरे। तर हे झालं यांचं उत्तरे, पहिला इथे आणि दुसरा इथे। आता चौथा, मनुष्य जीवन की स्थित्या, मनुष्य या जीवनाची स्थिती कशी आहे? परिस्थिती म्हणजे पहिला बचपन आणि दुसरा बुढापा, हे दोन आहे। तर हे झाले आपला प्रश्न आणि उत्तरे। बघ, अजून आहे पाचवाचा पहिला, घर से बाहर झाकने पर ये दिखाई देता है, घरासमोर झाकून काय आपल्याला पाहणार आहे? पहिला दूसरे मकान आणि दुसरा एक गंदी और तंग गली, काय? एक गंदी आणि तंग गली। दूसरा, लेखक इनकी सेवा में लगे, कोणाची सेवा? पहिला कंप्यूटर आणि दुसरा मोटर, पहिला कंप्यूटर आहे आणि दुसरा मोटर। तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो प्रश्न आणि उत्तरे कसा लिहायचा, आणि धडाचं आपण हे शिकलो की कशाबद्दल आपण राहायचा, एकमेकाशी व्यवहार कसे करायचा, जीवनात तुमचं 3 यौवन येणार, पहिला मुलं आणि दुसरा जवानी आणि तिसरा जे आहे बुढापा, म्हातारे म्हणजे। तर या जीवनात तुम्ही कसा जीवन जिणार आहे, कसा परिस्थितीतून त्यांच्या जीवनात कशी झालेली आहे हे दिसणार तुम्हाला। तर तुमचं जे जीवन आहे त्याला खूपच मोकळ्याप्रमाणे जीवंत राहा, असं जीवन जीवा की तुम्हाला असं वाटलं जातं हे पहिलाही तुम्हाला भेटला आहे आणि अंतिमच भेटत आहे। तर या जीवनाचं तुम्हाला उत्तरण करायचं आहे, जे तुमची वय आहे त्यासाठी तुम्हाला कार्य करायचं आहे आणि संपूर्ण जीवनाला तुमचं एक उदाहरण द्यायचं आहे, असं तुम्हाला जीवन आपल्या जीवनात आहे। धन्यवाद।